आपण पाहणार आहोत, ब्लाऊजला जर फिनिशिंग आणायची असेल तर तुम्हाला या प्रकारे अस्तर टीच करून घ्यावं लागणार आहे। तर खूप सोपी पद्धत आहे, पण खूप महत्त्वाची आहे। तर या पद्धतीने तुम्ही अस्तर टीच करायचं आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही कुठेही चोळ घोळ न येता एकदम अशी छान आपण फिटिंग म्हणजे अस्तर जसं तुम्ही चांगलं जोडताल तसंच तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग चांगलं येणार आहे। तर त्याच प्रकारे आज आपण आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग चांगलं येण्यासाठी अस्तर चांगलं जोडायचं आहे, म्हणजे अस्तर चांगलं जोडून घ्यायचं आहे, कुठेही प्लेट्स वगैरे न येता। तर ते कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहूया, म्हणजे तुम्हाला कळणार आहे की तुमच्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे तुम्ही अस्तर कसं जोडता त्यावर अवलंबून असते। तर आजचा व्हिडिओ जे नवीन ब्लाऊज शिकत आहेत, ज्या नवीन शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आजचा व्हिडिओ त्यांना आहे त्यांच्यासाठी। तर आपण हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे आणि तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ब्लाऊज स्टिचिंगचं। कितीही भारीची साडी जरी असली तरीही तुमचं ब्लाऊज तुम्ही स्वतःही शिवू शकता, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। तर सुरुवात करूया अस्तर जोडण्यासाठी। तर हे आहे आपलं मागचा भाग, मागच्या भागाला अस्तर कसं जोडून घ्यायचं एकदम फिनिशिंगमध्ये। तर पाहू शकता उलटं सुलटं, जर प्लेन कपडा असेल तर उलटं सुलटं नसतं, जर प्लेन नसेल डिझाईनचं असेल तर उलटं सुलटं असतं। तर ते तुम्ही पाहून करायचं आहे। तर या प्रकारे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे परफेक्ट असं। ज्यांना असं जोडून नाही पाहिजे आहे त्यांनी पट्टीसुद्धा लावू शकता। बऱ्याच जणांना पट्टी आवडते, बरेच जण या प्रकारे करतात। आणि इथं तुम्हाला दाब शिलाई द्यावी लागते। पलटून घ्यायची आणि एक ही मात्र शिलाई फिनिशिंगसाठी असते। ही शिलाई तुम्हाला फिनिशिंगसाठी एकदम परफेक्ट मारायची आहे आणि वाकडं तिकडं अजिबात होऊ द्यायचं नाही। अस्तरवर हात फिरवत राहायचं। मेन म्हणजे अस्तर जोडताना या प्रकारे लगेच जे आजूबाजूचा जे कपडा आहे तो आपण या प्रकारे कट करून घ्यायचा। जे अस्तर आहे त्या साईज जसं अस्तर आपण मेन अस्तर आहे ते आपण परफेक्ट कट केलं होतं आणि हे ब्लाऊज मात्र आपण एक्स्ट्राचं कट केलं होतं। तर या प्रकारे आपलं अस्तर जोडून झालेलं आहे परफेक्ट। तर हे आपण व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आणि ते एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून टाकायचं। सगळ्या बाजूने आपण हे व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे परफेक्ट। तर पाहू शकता तर याप्रमाणे आपल्याला अस्तरची फिनिशिंग अशी आली पाहिजे एकदम परफेक्ट, कुठंच चोळ वगैरे नाही, काही नाही। तर याप्रमाणे तुम्हाला परफेक्ट अशी
आता आपण गळा कट करून घेऊया. तर मी गळा रुंदी 2.25 ठेवतो. या प्रकारे गळा खुली आपल्याला 9 इंच ठेवायची आहे. आणि ही अशी आता बऱ्याच जणांना गळा पसरट लागतो. तर काय करायचं, जर ज्यांना पसरट गळा लागत असेल तर तुम्हाला या शिलाईच्या बाहेर जायचं आणि गळ्याचं माप टाकायचं या प्रकारे, म्हणजे गळा पसरट होतो. इथं मात्र 2.25 ठेवायचं, कारण इथं जर तुम्ही जास्त ठेवलं तर गळा म्हणजे शोल्डर उतरतं. इथं 2.25 ठेवायचं आणि तुम्हाला बाजूनी गळा तुम्ही पसरट करू शकता. तर ही ट्रिक्स वापरायची आणि गळा कट करायचा. पण इथं मात्र तुम्हाला अजिबात जास्त कापायचं नाही, फक्त 2.25 कापायचं. तर ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता आपल्याला गळा जास्त पसरट नको आहे, त्याच्यामुळे आपण ही जी आपली 2.25 आहे तसंच आपण ही गळा कट करणार आहोत या प्रकारे. तर पाहू शकता इथे हे आपलं हे सेंटर झालं. आणि हे ज्यावेळेस आपल्याला हे टक्स घ्यायचे ते शोल्डरच्या मधोमध हात फिरवायचा आणि इथं आपल्याला खून करून घ्यायची आणि तिथून आपल्याला टक्स घ्यायचे. ह्या ज्या छोटे छोटे ट्रिक्स आहेत. आता इथं आपण हात ठेवला आणि हे असं व्यवस्थित ही मागचे जे टक्स आहेत ते घेऊन टाकायचे या प्रकारे. आणि एकदम हाताला सवय लावायची. हे पहा, इथं पकडायचं, शोल्डर पकडायचं आणि इथं जिथं खून करून घेतली आहे तिथं पकडायचं, म्हणजे जे खालचा कपडा आहे तो येतो. नाही तर काय होतं, वरचंच अस्तर येतं आणि खालचा कपडा तसाच राहतो. तर ही होती महत्त्वाची टिप्स. तर पाहू शकता बऱ्याच जणांचं इथं असं म्हणजे ह्या पण खालची जे हे टक्स घेतो तिथंही आपल्या इथं असं जमा होतं. तर त्याला एकदम झिरो आणावं लागतं. शेवटी काय करायचं, झिरो आणायचं, म्हणजे इथं असा कोचा किंवा हे येत नाही. तर पाहू शकता याप्रमाणे एकदम झिरोवर आणायची टीप, म्हणजे इथं पाठीमागून तिथं चोळ किंवा असं खड्डा पडत नाही. तर या प्रकारे तुम्हाला बरोबर असं झिरोवर टीप आणायची, म्हणजे हा जो टक्स आहे तो असा परफेक्ट येतो. तर हा आपला मागचा भाग तयार झालेला आहे परफेक्ट. आता आपली कटोरी आणि क्रॉसपट्टी फ्रंट बाकी आहे. तर हे आपण बाजूला ठेवूया. आता ही कटोरी या प्रकारे हात मात्र पकडून धरायचा नाही. पाहू शकता. आणि अस्तर छान कसं लागलं जातं ते आता आपण पाहूया. हे सगळीकडून व्यवस्थित असं हे कट करायचं. आणि इथं मात्र पक्का हात ठेवायचा, म्हणजे या प्रकारे तर असा जर हात फिरवला आणि इथं जर गोळा झालं, असा हात फिरून जर आपला कपडा जर गोळा झालं तर आपलं अस्तर बरोबर लागलं नाही हे समजायचं. आता पाहू शकता आपण किती हात फिरवला तरी पण आपला असं इथं गोळा होत नाही. तर आपली कटोरीचा कपडा आपल्याला परफेक्ट आपण हे म्हणजे टिच करून घेतले आहे हे समजून घ्यायचं. पाहू शकता या प्रकारे
इथं असं कसंही आपण हात फिरवला आपला कपडा गोळा होत नाही. तर आपली कटोरी जोडून बरोबर झालेली आहे. आता आपण हे एकावर एक ठेवायचं, हे एकावर एक ठेवायचं आणि आता ही कटोरी एकावर एक ठेवली आणि आजूबाजूला आपल्याला कमी जास्त असेल तर ते कट करून टाकायचं. म्हणजे कटोरी इक्वल दोन्हीही कटोरी आपली एकसारखी येते. किती एकसारखी. आता पाहू शकता हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकतोय, कारण आपली दोन्ही कटोरी आपली परफेक्ट झाल्यात या प्रकारे. तर ही आहे अस्तर जोडून घेण्याची सोपी पद्धत. वेळ लागणार आहे कारण एक दम्मानी सांगते, व्हिडिओ मोठा होणार आहे पण तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. आपली कटोरी आहे 6 इंच, कटोरी 6 आहे तर आपल्याला 3.5 ठेवायचं आहे. म्हणजे तुमचा उरलेला टक्स अर्धा इंच मार्जिन या प्रकारे. कसंही माप आलं तर तुम्हाला काढता आलं पाहिजे कटोरीचं. तर आपण हे इथं असं इथं कट द्यायचा आणि इथूनच आपली शिलाई जाणार आहे. तर ही होती परफेक्ट कटोरी टक्स घेण्याची पद्धत. आता आपला फ्रंट घेऊया, क्रॉसपट्टी. आता नवीन शिकत असताना बऱ्याचदा काय होतं, क्रॉसपट्टी दोन्हीही एकाच साईडची होती, दोन्ही एकाच साईडची होती. तर ती होऊ नये त्यासाठी ह्या ट्रिक्स आहेत. एक समोरासमोर ठेवायचं कधी पण, दोन्ही कटोरी ते दोन्ही क्रॉसपट्टी समोरासमोर ठेवायची आणि या प्रकारे तुम्हाला स्टिच करून घ्यायची आहे. आणि अस्तरचं ब्लाऊज नेहमी स्टिच करताना शिलाई मार्जिन जास्त सोडायची. आता याच्यावर दाबटी या प्रकारे. ही अशी व्यवस्थित दाबटी एक्स्ट्राचा जो साईडचा कपडा आहे तो असं व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तर याप्रमाणे दोन्ही क्रॉसपट्टी आपली परफेक्ट झालेली आहे. पाहू शकता या प्रकारे क्रॉसपट्टी आपली तयार करून घ्यायची. म्हणजेच आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग देण्यासाठी खूप ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण फॉलो करायच्या. म्हणजे जे आपलं ब्लाऊज फिनिशिंग येणार आहे ब्लाऊजला ती येते. आणि जास्त घाई करायचं नाही. आता या प्रकारे आता एक उजव्या हाताकडून ठेवलं, एक डाव्या हाताकडून ठेवायचं. म्हणजे एक साईडच्या होत नाही. तर नवीन शिकताना मात्र एकच ट्रिक्स लक्षात ठेवायची. एक उजव्या हाताने ठेवलं की एक डाव्या हाताने इकडे तोंड करायचं, उजव्या हाताचं इकडे तोंड करायचं. म्हणजे कधीच तुमचं एकाच साईडची फ्रंट होणार नाही, एकाच साईडचं तुमचं कटोरी होणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या प्रकारे साईडचा जो कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा या प्रकारे.
आता डाव्या हाताने सोडा, डाव्या हाताने तोंड उजवीकडं आणि खालचा कपडा. आता आपण या हाताने ठेवलं होतं, आता या हाताने ठेवायचं. तुम्ही नवीन शिकणाऱ्यांनी हीच ट्रिक्स करायची, म्हणजे लक्षात ठेवायची, आणि म्हणजे तुमचं कधीच तुमचं ब्लाऊज म्हणजे फ्रंट कटोरी एकाच साईड होणार नाही, तर घाईघाईमध्ये या गोष्टी होतात. या प्रकारे साईडचा कपडा कट करून घ्यायचा. तर हे असं एकदम फिनिशिंग, अजिबात कमी जास्त होणार नाही. तुमचं ब्लाऊज गळा छोटा मोठा होणार नाही जर याप्रमाणे तुम्ही जर अस्तर जोडून घेतलं तर. आणि हे अस्तर जोडून झालं की हे असं एकावर एक ठेवायचं. सगळं आपलं व्यवस्थित सगळ्या बाजूनी पाहायचं आहे. कमी जास्त झालं आहे का, कमी जास्त झालं असेल तर कट करायचं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, एक गळा ढिला पडतो, एक गळा बरोबर येतो. तर ते जे कारणं आहेत ते आपण हे शोधायचे आणि त्या कारणावर आपण हे असल्या ट्रिक्स आहेत त्या वापरायच्या आणि होऊ शकता एकदम एकावर एक, अजिबात कमी जास्त होणार नाही. टीपसुद्धा मात्र आपण टीप घेतो तीसुद्धा आपण व्यवस्थित जेवढी घेतली आहे तेवढीच दोन्ही बाजूनी तेवढीच घ्यायचं. म्हणजे गळा ढिला लूज कमी जास्त होणार नाही ही काळजी घ्यायची आहे. आता हे झालं. आता आपण बाहीला आहे जॉईंट. तो जॉईंट कसा द्यायचा तो सुद्धा आपण पाहणार आहोत. आता ह्या बाहीला जॉईंट आहे, अस्तरला सुद्धा आहे आणि बाहीला सुद्धा थोडं जॉईंट आहे. तर काय करायचं, आपण या प्रकारे बाही उलटून घ्यायची आणि जो साईडचा जो कपडा निघतो ना हा वाला, तो बाहीला जॉईंट. आता जॉईंट देताना सुद्धा आपण काय करायचं, आता हे बघा हे सरकवलं, फक्त हे फिरून घ्यायचं. म्हणजे दोन्ही साईड एकाच साईडचं होतं, नाही तर म्हणजे उलटं सुलटं होत नाही. नाही तर एक आतून एक बाहेरून असं होणार. होऊ शकता या प्रकारे इथं असं नखाने प्रेस करायचं आणि इथं सुद्धा नखाने प्रेस करायचं. आता आपण ह्याला मात्र जॉईंट अस्तर जोडल्यावरच जॉईंट देणार आहोत. म्हणजे कपडा जोडल्यावरच आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, तसा द्यायचा नाही. कारण जी फिनिशिंग येते, हा वरचा कपडा आहे थोडासा लूज आहे, त्याच्यामुळं आपण अस्तर जोडून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला तर या प्रकारे आता हे दाब शिलाई देऊन घ्यायची. किती ही दाब शिलाई, आणि हे सुरुवात आपण इथूनच केलेली बघा. हे आता हे आपण दुमडून टाकायचं. या प्रकारे आता याच्यावर आपली दाब शिलाई येणार आहे. याच्यावर दाब शिलाई द्यायची.
आता हे उलटं करायचं याप्रमाणे. हे या प्रकारे बरोबर आपल्याला हे आता ही बाही आपली अस्तर जोडून झालेलं आहे. आणि आता उरलेलं काय करायचं, आपण हे बाकीचं जे एक्स्ट्राचं आहे हे सोडून हे आपल्याला या प्रकारे कट करून घ्यायचं आहे. हे असं, आणि जिथून आपलं हे सुरुवात आहे तिथून आपण हे असं एकावर एक ठेवायचं व्यवस्थित असं हे परफेक्ट. आणि हे जिथून आपलं इथं आपण सेंटर केलं होतं, कट दिलेला होता तो पाहायचा, आणि तिथपर्यंत हे हा जो कट आहे तो एकावर एक यायला पाहिजे असा. इथं एकावर एक आणण्यासाठी आता आपल्याला किती जॉईंट लावायचा आहे, इथं बोट ठेवायचं, इथं बोट ठेवायचं, आणि किती जॉईंट लावायचा ते पाहायचं आहे आपल्याला. आणि हे व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला बाहीचं अस्तर जोडून घ्यायचं आहे असं. आता आपण याला आपल्याला पाहू शकता हे इथं आपल्याला आणि थोडंसं कुठं, कारण क्रॉस आहे असं कपडा असा हे करून पाहायचा, म्हणजे जे तुम्हाला जे असं चोळ दिसतं ना ते अजिबात दिसत नाही. कपडा शिलाई मारली की कपडा जिथं वाटते आपल्याला चोळ दिसतोय ते आपण असं वढायचं, म्हणजे जे ताणलेला असतो तो कपडा बरोबर होतो. पाहू शकता या प्रकारे. कारण मशीन खूप दिवस बंद आहे, कारण मी पुण्याला 6 महिने झालं होतं पुण्याला गेलते. आता पुन्हा एकदा आपण ह्या मशीनचा उपयोग करतो, त्याच्यामुळे थोडीशी मशीन अशी वडल्यासारखा, धागा वडल्यासारखा दिसतोय. तर आपण हे वडायचं आणि पाहू शकता मधून मधून धागा कट झालेला आहे. आता आपल्याला याला जॉईंट द्यायचं आहे. तर आता आपण हे जॉईंटसाठी सरळ कपडा काढायचा आहे, आणि जसा सरळ कापलेला आहे तसंच आपल्याला सरळ द्यायचा, म्हणजे आडवा द्यायचा नाही. जे आता हे लाईनिंग सरळ आहेत ना, सरळ द्यायचं. आता काय करायचं, ही जी प्लेट आहे ही अशी ठेवायची इथं, अगोदरच दुमड करून घ्यायची. या प्रकारे, आणि इथं हे उलटं करायचं, आणि हे असं हे व्यवस्थित झालं आता आपलं. तर पाहू शकता आता याच्यावर आपण दाब शिलाई सुद्धा देऊ शकतो किंवा नाही दिली तरी, कारण आपण याच्यामध्ये मार्जिन जास्त ठेवलेली आहे. त्याच्यामुळं काय होतं, हा जो जॉईंट दिलेला आहे ते उकलत नाही, आणि हा जॉईंट तिकडून यायचा आणि इकडून असं द्यायचा. तर पाहू शकता या प्रकारे आपला जॉईंट तयार आहे. आता या साईडनी सरळ कपडा कट करून घ्यायचा आहे असा, आणि हे इथून अशी ही जे दुमड आहे ती आपण सरळ करून घ्यायची. आणि हे याच्यावर आणायचं, म्हणजे ही सोपी पद्धत एकदम, म्हणजे चोळ वगैरे अजिबात येत नाही. तर पाहू शकता
हे आहे जॉईंट द्यायची परफेक्ट पद्धत. फिनिशिंग सहित जॉईंट कसा देतात ते आता आपण पाहिलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा, कारण एक सोपी पद्धत अस्तर जोडण्याची, एकदम परफेक्ट पद्धत. तर पाहू शकता या पद्धतीने आपण सगळे पार्ट जोडून घेतलेले आहेत. कटोरी, फ्रंट. तर ही होती अस्तर जोडण्याची परफेक्ट पद्धत. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा.